ये पार्वती आजी ना, महादेवरावांच्या पत्नी. इथून आतमध्ये गेलं की उजव्या बाजूला स्वयंपाकघर आहे, मागच्या बाजूला पडवीच्या बाहेर विहीर आहे, बरोबर? थँक्स. थँक्स गुळ आणि पाण्याबद्दल. हा थँक्स. या ना बसा. आदिनाथा, अरे विष्णूचा फोन आला होता. तो खानविलकर साहेबांचा सहाय्यक वाड्यावर आलेला आहे. हो, मग कधी जायचं आपण? त्याला सांगितलं 2-1 दिवसात येतो म्हणून. आजोबा 2 दिवस? आजोबा खानविलकर काकांनी इतक्या लांबून त्यांना पाठवलं. 2 दिवस ते आपली वाट पाहत तसेच बसून राहणं मला योग्य नाही वाटत. मी एक काम करतो, मी उद्याच जातो, तुम्ही या ना सावकाश. तुझं म्हणणं योग्य आहे, पण माझं वाड्यावर असणं फार गरजेचं आहे. काय त्या माणसाला काही लागलं सवरलं तर विष्णूला सगळे संदर्भ ठाऊक नाहीयेत. आणि अशा परिस्थितीत तू इथे असणं फार गरजेचं आहे. मला तरी असं वाटतं तुम्ही दोघांनीही तिथे जाणं आवश्यक आहे. मी इथलं बघून घेईन, नका काळजी करू. काळजी नाही ग बाळा, पण सध्याच्या परिस्थितीत सावधानता बाळगणं फार गरजेचं आहे. आजोबा, मागच्या वेळी इथून जाताना तुम्हीच म्हणाला होतात ना, वाड्याचं रक्षण करणारी पार्वती वहिनी इथे सुद्धा आहे. निश्चिंतपणे जा. साहेब, मी तुमची सगळी साहेब मी इथे. हा साहेब, मी तुमची सगळी व्यवस्था या खोलीमध्ये केलेली. ठीक. स्वयंपाकघराच्या डावीकडून बाहेर जाणारा रस्ता भुयाराकडे जातो ना? हो. मला भुयारात जायचंय. जाऊ? आय मीन दीनानाथ शास्त्री यायचे अजून. तोपर्यंत मी वाडा फिरलो तर चालेल? हो चालेल. आता कामासाठीच आलात म्हटल्यावर. बांधकाम मजबूत आहे. म्हणजे वाड्याला 150 वर्ष पूर्ण झाली असतील असं खरंच वाटत नाही. काय झालं? मी काही नाही. एक विचारू? हो विचारा. मगासपासून मी बघतोय तुमच्या कपाळावर शंकांचं जाळं आहे. का? अजूनही तुमचा माझ्यावर विश्वास बसलेला नाहीये? नाही, तुमच्यावर विश्वास आहे, पण इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे पहिल्यांदाच येऊन तुम्हाला माहिती आहेत, यावर विश्वास बसत नाहीये. इतकंच नाही तर यापेक्षाही इथल्या अनेक गोष्टींविषयी आणि माणसांविषयी मला माहिती आहे. तेच तर कळत नाहीये. कसं?
कारण खानविलकर सरांचा माणसांविषयीचा आणि वास्तूंचा अभ्यास, त्याने मला आधीच सगळी माहिती दिली होती फोटोंसहित. तरीच मी आलोच हा. तरी मी म्हणतोय यांना कसं सगळं माहिती. फोटो बघितले त्यांनी. बाबा काय झालं, मला बोलवलं? मला वाड्यावर जावं लागणार आहे. अरे काय झालं काय? काही विशेष नाही. मागे मी तुला बोललो होतो, खानविलकर साहेब त्यांच्या सहाय्यकाला पाठवणार आहेत वाड्यावरच्या शोधात खंड पडू नये म्हणून. तर तो सहाय्यक वाड्यावर आलेला आहे, म्हणून मला तिथे जावं लागणार आहे. अच्छा, कधी जावं लागेल? उद्याच निघू म्हणतो. आदिनाथ येणार आहे सोबत माझ्या. आणि शुभ्रा? नाही, मी नाही जाते. का? तिला घेऊन जा की बरोबर. नको, इथे कोणीतरी असायला हवं म्हणून म्हटलं मी थांबते. महादेव तिथे आणि पार्वती इथे असं कसं चालेल? बाबा, श्रीराम श्रीराम. आजोबा तुम्ही, मी सांगितलंय सगळं यांना. आधी हे सगळं कुठल्या पद्धतीने स्वीकारायचं हे मला नीटच अजून समजलं नाहीये. मला एवढंच समजतं की तू आणि शुभ्रा दोघांनी एकत्र असायला हवं. म्हणून म्हणतो तुम्ही जा, म्हणजे तुला तिची काळजी नको आणि तिला तुझी काळजी नको. पण बाबा तुम्ही, आई, मी बाप आहे तुझा. तू म्हणजे अशी काळजी घेतोयस आमची की जसं काय मी शाळेत जाणारी मुलंच होत. नाही, खरंच आहे. ठीक आहे बाबा. आम्ही उद्या जातो, आजोबांना सोडतो आणि लगेच येतो. अशी घाई करायची काही गरज नाहीये. आधी मला सांग, किती दिवस आपण असं घाबरून बिळामध्ये लपून बसणार आहोत? किती दिवस आपण आपला कामधंदा सोडून घरी बसणार आहोत? सांग मला. घाबरलेलं मन हे जास्त कमकुवत असतं. म्हणून मी म्हणतो, सगळ्यांनी कणखर बना आणि निर्धास्तपणे आपापली कामं करा. शरीराने नसलो तरी मनाने आपण प्रत्येक क्षणी एकमेकांच्या जवळच आहोत, जवळच असणार आहोत. आपल्या सगळ्यांची ही एकवटलेली मानसिक शक्ती आहे ना, ती कुठल्याही संकटाला आपल्या आसपास सुद्धा फिरकू देणार नाही. खात्री आहे माझी. निश्चिंतपणे जा.
अय्यो, काय शोधतोय? काहीतरी डाव आहे. खजिना शोध, खजिना शोध. माझ्या हात तुझा मारा नाही तुला जिता गाडला तर नावाचा सोपा नाही. काय ग, तू जाणार असशील ना ग? कुठे? वाड्यावर. भाड्यावर? हां, ते शिप्राच्या बाबांचे कोण असिस्टंट आलेत ना तिथे वाड्यावर. नाही, पण मी नाही जाणार आहे. का ग? असं काही खास कारण नाही आहे, पण दादा आणि शुभ्रा जात आहेत ना, मग मी थांबते इथेच तुझ्या मदतीला. अगं, तुला जायचं असलं तर खरंच जा तू. एवढी काही कामं नसतात अगदी घरात. नाही जाणार आहे मी. प्रिया, अगं आम्हाला कोणी खाणार आहे का? आई, अगं ए वेडाबाई, अगं गंमत केली ग मी. हे बघ, तू काळजी करू नकोस. तुला खरंच जायचं असेल ना तर अगं जा तू. नको, मी नंतर जाईन कधीतरी. शुभ्रा इथे असेल ना तेव्हा मी जाईन. ओके? आता कसं बरोबर झालं. चला साहेब, जायचं ना भुयारात. नागेश साहेब, ओ नागेश साहेब, नागेश साहेब गेले कुठे? पाहुणं जरा खोळत दिसतोय. नागेश साहेब, ओ नागेश साहेब. काय रे बाबा, आता यांना कुठं शोधू मी? बोल, कोण आहेस? दांडू खाली टाक. टाक तो दांडा खाली. दांडू टाक नाही तर पोळी खाली. मालक, मी तुम्हाला ओळखलं नाही. खरं वाटत नाही तुम्ही आलात. मालक, तुम्ही मला नाही ओळखलं. मी तुमचा सोपानी आहे. मी तुम्हाला मारायला निघालो होतो. मला माफ करा मालक, मला माफ करा. माफ.
सुट्टीतील कार्यक्रम, आई बाबांबरोबर लॉंग ड्राईव्ह, मूव्ही, ट्रिप, झू, वसईचा वाडा. आवडलं पुस्तक पिहू? छानच आहे, ठेवावंसंच वाटत नाहीये. एक विचारू? काय झालं? पियू, इथे यायच्या आधी तू खूप प्लॅन्स केले असशील ना, पण इथे आल्यावर मात्र हे असं. कोणी सांगितलं तुम्हाला? पियू, तुझं वय आहे, खेळायचं, धमाल करायचं, पिकनिक्सनं जायचं. तुझ्या वयाची सगळी मुलं, तुझे फ्रेंड्स कुठे ना कुठेतरी गेले असतील, पण तू मात्र. तुमचा हात पुढे करा. काय हातात? बाबा, नॉर्मली सगळी मुलं सुट्टीत ते करतात जे त्यांना कधी करायलाच नाही. अशा ठिकाणी जातात की ज्या गोष्टी त्यांना कधी पाहायलाच मिळत नाही. तुम्हाला वाटत असेल माझी सुट्टी खूप बोरिंग चालली आहे, मला खूप कंटाळा येतोय, हो ना? अजिबात नाही. उलट ही सुट्टी माझी सगळ्यात मेमोरेबल सुट्टी आहे बाबा. किती गोष्टी मला बघायला मिळतात. असं म्हणतात की सुट्टीत काहीतरी नवीन शिकावं, तेही मला मिळालंय. बाबा, आतापर्यंतच्या प्रत्येक सुट्टीत तुम्हाला आणि आईला मी कधीच एकत्र पाहिलं नव्हतं. आता तेही पाहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाबा, या सुट्टीत मी मोठी झाली आहे. देवाने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात. आणखी काय हवंय? इतकंच की आई आत्ता आपल्या बरोबर नाहीये. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत ना, ही सुद्धा इच्छा पूर्ण होईल. आणि तुझी सुट्टी संपायच्या आत या लिस्ट मधल्या सगळ्या गोष्टी करायच्यात आपण तिघांनी एकत्र. बाबा, साहेब, पान खाणार? नाही, नको, मी सुपारी खात नाही. वा, उत्तम, चांगली सवय. बघ विष्णू, जेवण अप्रतिम होतं, मजा आली. खूप दिवसांनी घरचं जेवलो. असं कोणी सांगितलं ना की केलेल्याचं सार्थक होतं बघा. ते आजोबा जेवले का? केव्हाच. गिळायचं आणि झोपायचं, दुसरं काम काय त्यांना? बाकीच्या वेळात चौकशा. कोण आहेत ते? म्हणजे वाड्याशी त्यांचा काय संबंध आहे? जुनं खोड आहे आणि अंगातली खोड मेल्याशिवाय जात नाही. तुम्ही कशाला त्यांच्याविषयी बोलताय? नाही, सहज उत्सुकता म्हणून विचारलं. उत्सुकता म्हणून सुद्धा विचारू नका. आणि एक गोष्ट मनात पक्की ठेवा, त्या माणसापासून सावध राहा. विक्षिप्त आहे हो म्हातारा, त्याच्या नादी सुद्धा लागू नका.